नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। कॉन्ट्रैक्टर, शिल्पकार सब लापता है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है। काही लोक नशा करून जे आरोप करत असतात, तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ऑपोजिशननी ठरवलेलं आहे की कुठलाही प्रकार घडला तर त्याच्या मागे पूर्णपणे राजकारण करायचं, त्याला एक वेगळं वळण लावायचं। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत, हे ठाणे कनेक्शन आहे। कॉन्ट्रैक्टर लापता है सर। कॉन्ट्रैक्टर, शिल्पकार सब लापता है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत। औरंगजेब करू शकला नाही, अफजल खान करू शकला नाही, पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्करावा लागला। काही लोक नशा करून जे आरोप करत असतात, तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही। त्याच्यावरती कमिटी आणि त्याच्यावरती इन्क्वायरी जी बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, ज्याचे कोणाचे संबंध असतील, पूर्णपणे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती केली जाईल। कोणालाही त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। हा झालेला प्रकार जो आहे हा खूपच दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजे। कशा प्रकारे कोणाला काय काय तिथे परिस्थिती निर्माण झाली, का हा प्रकार घडला, याची सखोल चौकशी जी आहे मला वाटतं नौदल आणि महाराष्ट्र सरकार हे करतंय। पुन्हा असे प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता जी आहे, खबरदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकार घेईल। आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हे देखील सांगितलेलं आहे की तिथे पुन्हा नौदल आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा जो आहे तो तिथे लवकरात लवकर कसा उभारला जाईल, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार जे आहे हे नौदलाबरोबर पूर्णपणे सहकार्य करून त्या ठिकाणी काम करेल। आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ऑपोजिशननी ठरवलेलं आहे की कुठलाही प्रकार घडला तर त्याच्या मागे पूर्णपणे राजकारण करायचं, त्याला एक वेगळं वळण लावायचं। कारण की लाडकी बहीण योजना ही एवढी सुपर डुपर हिट योजना झालेली आहे की लाडकी बहीण योजनेला घाबरून प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणण्याचं काम हे विरोधक इथे करतायत।